आईचा हा रथ ओढताना आपल्याला हे सर्व भक्तगण पाहायला मिळतात बघा। ते खरंच आई आपल्या भक्तांच्या भेटीला या मार्गशीर्ष महिन्यात दरवर्षी येते बघा। भक्तांची तारणार आपली जगज्जननी माऊली आई सोमजाई आपले काका ठाण्यावरून काका सुद्धा आज आईच्या दर्शनासाठी आणि आईची ओटी भरण्यासाठी आलेले आहेत बघा। हिरवी शालूने सुनाई रथाचे दिसाला मंदिर सजले गो आई तुझा सोहळा गाजताय ग, आई तुझा सोहळा गाजताय ग। नमस्कार मंडळी, कशात सर्वजण? मी जीवन आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। मार्गशीर्ष महिन्यातला आईचा हा रथसप्तमी सोहळा आणि आज 7वा दिवस सप्त्याचा आणि आज सकाळी महाप्रसादाचा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळाला आणि आता रात्री ठीक 12 वाजता म्हणजे आता जवळजवळ 11:15 वाजलेले आहेत आणि आता 12 वाजता हा आईचा महारथ आपल्या मंदिरातून संपूर्ण श्रीवर्धन गावामध्ये फिरणार आहे। या महारथाची जी कथा आहे ती आपल्याला आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहायला तर मिळालेली आहे। प्लेगची साथ चालू होती आणि ती जावी त्यासाठी गावसाईने आईजवळ साकडं घातलं आणि तेव्हापासून मार्गशीर्ष महिन्यात या रथसप्तमी सोहळ्याला सुरुवात झाली आणि तेव्हापासून आईचा हा रथ आपल्या श्रीवर्धन गावामध्ये फिरतो आणि सर्व भाविक या आईच्या रथाला उपस्थित असतात। हजारोंच्या संख्येने भाविक जण आता आपल्याला पाहायला पण मिळतील। इथे मंदिराजवळ सर्व भाविक आता जमा झालेले आहेत। आम्ही सुद्धा आपला जीवनचा परिवार सुद्धा आईची ओटी घेऊन आलेलो आहोत। निकिता आहे या ठिकाणी, ओटी घेऊन आलेलो आहोत, ओटी भरणार आहोत आणि ज्यांना जे अपंग आहेत, ज्यांना मंदिरामध्ये येता नाहीत त्यांना आज आई भेटीला जाणार आहे। आपली माऊली, आपली जननी आणि श्रीवर्धनची जी ग्रामदेवता आहे आई सोमजाई, म्हणजेच या ठिकाणी जी स्थापित झालेली आहे महामुनी अगस्तींनी स्थापन केलेलं हे सोमजाईचं मंदिर शिव भवानी नंदी वासुकी या 4 सूत्रांनी शाळीग्राम रूपात आई आपल्या श्रीवर्धन गावी वसलेली आहे आणि सगळ्यांची ही माऊली आई सोमजादेवीचा रथ आता आपल्याला थोड्या वेळातच ठीक 12 वाजता या ठिकाणाहून निघणार आहे आणि संपूर्ण श्रीवर्धन शहर आपल्या व्हिडिओ मार्फत पाहायला मिळणार आहे। चला तर रथाची तयारी त्या साईडला चालू आहे आणि या ठिकाणी महिला वर्गातून आईची ओटी भरली जाईल, ती सुद्धा आपल्याला पाहता येईल। त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला बनून राहा आणि अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आणि आमच्या श्रीवर्धनचे पारंपरिक सण आपल्याला पाहायला मिळतील। चला तर रथाची तयारी चालू आहे त्या ठिकाणी मान्यवर असणार आहेत, पुजारी असणार आहेत, ते सुद्धा आपल्याला पाहता येईल आणि संपूर्ण श्रीवर्धनकर आज आपल्याला या आनंद उत्सवात सामील असलेले पाहायला मिळतील। चला आपण सुद्धा या रथसप्तमीमध्ये सामील व्हा। श्रीवर्धनच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं आपली ग्रामदेवता आई सोमजादेवीचं हे मंदिर या ठिकाणी आता ठीक 12 वाजता या रथसप्तमीला सुरुवात होणार आहे। महारथ जो सजवला गेला आहे तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। छान अशी फुलांची आरास आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी भाविकांची ही गर्दी आता आपल्याला पाहायला मिळते बघा। चला प्रथम आपण आईचं दर्शन करूया आणि या ठिकाणी हा जो रथ निघेल तो आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपण कोणी स्पर्श करू नये। आपली माऊली जगज्जननी आई सोमजादेवीचं हे मंदिर फार प्राचीन असं हे मंदिर महामुनी अगस्तींनी स्थापन केलेलं शाळीग्राम रूपातील आई सोमजादेवीचं हे रूप शिव भवानी नंदी वासुकी या 4 सूत्रांनी
आई समजादेवी या ठिकाणी वसलेली आहे. सर्व भाविक तर आपल्याला पाहायला मिळत आहे, पण आमचं संपूर्ण लांजेकर परिवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. बघा, माझे मित्र संजयजी लांजेकर सुद्धा आज पुण्याहून खास करून या ठिकाणी या आईच्या रथसप्तमीला आलेले आहेत. आणि आमचे भावजी चिपळूणला असणारे आमचे भावजी आहेत, सपनाताई आहे, रोहित सुद्धा आपल्या फॅमिलीसोबत आलेली आहे आणि गौरी सुद्धा आज या ठिकाणी रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला तर आपण आता रथाला सुरुवात होणार आहे. ठीक 12 वाजता आईचा हा रथ निघेल. या ठिकाणी सर्व मान्यवर आणि मंदिर ट्रस्टीचे सगळे सभासद आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपूर्ण श्रीवर्धनकर या ठिकाणी आपल्याला उपस्थित पाहायला मिळतात. आईच्या या रथाला सजवलेलं आपल्याला पाहायला मिळते. बघा, रथाचं फोटो सेशन चालू आहे. सर्व मान्यवर आणि मंदिर ट्रस्टीचे सगळे सभासद आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी आईचं हे सोज्वळ आणि लावण्यरूपी रूप आपल्याला आता या ठिकाणी पाहायला मिळते. बघा, आई आता रथावर आरूढ होऊन संपूर्ण श्रीवर्धन गावामध्ये फिरताना आपल्याला पाहायला मिळणारच आहे. आणि सर्व श्रीवर्धनकर मंदिर ट्रस्टीचे सगळे सभासद या ठिकाणी आवर्जून उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. जितेंद्रजी सातनाथ यांनी सुद्धा आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आई सगळ्यांना आनंदित आणि सुखात ठेव ही सदिच्छा त्यांनी व्यक्त केली होती. या ठिकाणी आपण फुलांची आरास सुद्धा बघतोय. आई आता या ठिकाणाहून आरूढ होऊन रथावर आरूढ होऊन आई श्रीवर्धनमध्ये फिरणार आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्यांना ज्यांना मंदिरात येताना आहेत तर आई त्यांच्या भेटीला आता जाणार आहे. ते सुद्धा सर्व आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे आपला हा व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि पुढे पुढे आईचा हा महारथ आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बघा, आईचा हा रथ आईच्या या मंदिराच्या गाभाऱ्याच्या समोर आलेला आहे. आईचा हा गाभारा आपल्याला पाहायला मिळतोय आणि आईचा हा रथ या ठिकाणी आलेला आहे. आणि या ठिकाणी मानाच्या ज्या ओट्या भरल्या जातील ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. आईला आरसा दाखवला जाईल नाभिक समाजाकडनं. या ठिकाणी आईची जी सजावट केलेली आहे ती सुद्धा आईला दाखवली जाईल. ते सुद्धा आपल्याला या व्हिडिओमार्फत पाहायला मिळेल. ही संपूर्ण गर्दी आपल्याला श्रीवर्धनकरांची पाहायला मिळते. बघा, आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं आहे की श्रीवर्धनकर जे कामानिमित्त बाहेर असतात पण आवर्जून या रथसप्तमीला हजर असतात आणि या रथाला आवर्जून हजर असतात. चला, आईच्या या रथाला सुरुवात झालेली आहे. बघा, ढोलांचा हा गजर आपल्याला पाहायला मिळतोय. आई भवानीचा उदो उदो हा आनंदोत्सव या रथसप्तमीच्या दिवशी आज महाप्रसाद झाला दुपारी आणि आईचा आता रथ संपूर्ण श्रीवर्धन शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आई आपल्या रथामध्ये आरूढ झालेली आहे. मानकरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि छान असे ढोलांचे आवाज आपल्याला ऐकायला मिळतात. संपूर्ण श्रीवर्धनकर आपल्याला पाहायला मिळतात. बघा, सर्व श्रीवर्धन शहराला जी रोषणाई केली गेली ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. फुलांची आरास, रांगोळ्या या सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आई आता आपल्या मंदिरातून आपल्या गाभाऱ्यातून आलेली आहे आणि मंदिरातले जे पुजारी आहेत, जे मानकरी आहेत, आईला बघा या ठिकाणी रथामध्ये आरूढ करणार आहेत आणि
साज शृंगार केलेला आहे आणि नाविक समाजातर्फे हा आरसा दाखवला जातोय बघा। या ठिकाणी नाविक समाजाचे अध्यक्ष आईला आरसा दाखवत आहेत, जे आपल्याला पाहायला मिळतंय। नाविक समाजातर्फे हा आईचा साज शृंगार जो केलेला आहे त्यासाठी आरसा दाखवण्यात आला आणि आईची ही ओटी भरली जाते बघा। मानकऱ्यांकडनं ही ओटी भरली जाते पहिली। व्हिडिओ करतात माझ्या पुढे व्हिडिओ मानकऱ्यांकडनं आईच्या या ओट्या भरल्या जात आहेत। आई आता आपल्या गाभाऱ्यातून निघालेली आहे, रथामध्ये आरूढ झालेली आहे आणि आई आता आपल्या सगळ्या भक्तांना भेटायला श्रीवर्धन गावामध्ये जाणार आहे। या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळणार आहे तो म्हणजे श्रीवर्धनकरांनी केलेली फुलांची आरास, रांगोळी आणि जी रोषणाई आणि आईला भेटीची जी ओढ लागलेली आहे श्रीवर्धनकरांना ती सुद्धा पाहायला मिळणार आहे। चला तर आई आता या ठिकाणाहून रथामध्ये आरूढ होऊन या आपल्या संपूर्ण श्रीवर्धन शहरामध्ये फिरणार आहे। चला तुम्ही सुद्धा आपल्या व्हिडिओला बनवून राहा आणि आई सौंदा देवीचा हा महारथ आपल्याला कोणत्या कोणत्या दिशेने जातोय तो पाहायला मिळणार आहे। सर्व श्रीवर्धनकर आपल्याला पाहायला मिळतात बघा। या ठिकाणी आईच्या ओट्या भरल्या जात आहेत आणि सर्व श्रीवर्धनकर आणि पंचक्रोशीतून आलेले सगळे भाविक आपल्याला पाहायला मिळतात। आता आई या रथामध्ये आरूढ होणार आहे आणि आई आपल्या श्रीवर्धन गावामध्ये जाणार आहे। चला आईचा महारथ निघालेला आहे बघा। आईचा हा रथ आता आपल्या मंदिरातून निघालेला आहे बघा। आपल्याला पाहायला मिळतं बघा आई रथामध्ये आरूढ आता मंदिरातून निघालेली आहे, मानाच्या ओट्या भरल्या गेल्या आणि आता आई आपल्याला रथामध्ये आरूढ होणार आहे आणि या मंदिराच्या पटांगणामध्ये सुद्धा श्रीवर्धनकर आईची ओटी भरणार आहे। आई आता आपल्या भक्तांच्या भेटीला निघालेली आहे। आईच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आपण आता आहोत। आईचं हे प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हजारोंच्या संख्येने आईचं दर्शन करण्यासाठी हे भाविक जण आपल्याला पाहायला मिळतात बघा। या ठिकाणी रस्त्यावर सुद्धा सर्व भाविक उपस्थित आहेत, आईच्या प्रांगणामध्ये सुद्धा आहेत आणि ही फुलांची आरास जी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणाहून आईचा हा महारथ येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आई आता रथावर आरूढ झालेली आहे आणि संपूर्ण श्रीवर्धनकर पंचक्रोशीतून आलेले सगळे भाविक आपल्याला या आईच्या या दर्शनासाठी पाहायला मिळतात। आईच्या ज्या मानाच्या ओट्या भरल्या गेल्या आणि आई आता रथावर आरूढ झालेली आहे जी आपल्याला पाहायला मिळते। ढोलांच्या गजरात, टाळांच्या या गजरामध्ये आई आता आपल्या श्रीवर्धनकरांना आणि या पंचक्रोशीतील भक्तांना भेटण्यासाठी निघालेली आहे जी आपल्याला पाहायला मिळते बघा। ही हजारोंची गर्दी आपल्याला आज आपल्याला आईच्या या रथसप्तमीच्या निमित्ताने पाहायला मिळते। छान असा हा आनंद उत्सव श्रीवर्धनकर दरवर्षी साजरा करत असतात। आईचा हा जो महिमा आहे शिव भवानी विष्णू वासुकी या चार पुत्रांनी स्थापित झालेली महामुनी अगस्तींनी स्थापन केलेलं आहे आई सौंदा देवीचं मंदिर।
सर्व भाविक, महिला भाविक असो, पुरुष भाविक असो, अबालवृद्ध असो, सर्वजण या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात बघा. आई आपली रथावर आरूढ होऊन या ठिकाणी बघा ओट्या स्वीकारते आणि आपला जीवनची ही फॅमिली सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते बघा. निकिताने सुद्धा आईची आता छान अशी ओटी भरलेली आहे. माझ्या सासूबाई सुद्धा आहेत, सासूबाई आहे, सुवर्ण आहे, मयुरी सुद्धा आहे. या ठिकाणी आईच्या दर्शनासाठी आणि आईची ओटी भरण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा ही अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपल्या युक्ता वहिनी सुद्धा आहेत, रिया वहिनी आहेत, मानसी वहिनी सुद्धा आहेत. संपूर्ण पंचक्रोशीतून आलेले सगळे भाविक आपण पाहतोयच. आई आता मंदिरातून निघालेले आणि या ठिकाणी मंदिराच्या पटांगणामध्ये आई ओटी स्वीकारते आणि आता हळूहळू आईचा हा रथ पुढे पुढे आपल्या श्रीवर्धन गावात फिरताना पाहायला मिळणार आहे. आई भवानीचा उदो उदो बघा. आईच्या ओट्या आता प्रांगणामध्ये भरल्या गेल्या आणि आईचा हा रथ आता आईच्या या प्रवेशद्वारातून आता बाहेर निघते. आई श्रीवर्धन गावामध्ये आता फिरणार आहे, आपल्या भक्तांना आई भेट देणार आहे. आई आता भक्तांच्या भेटीला निघालेली आहे. छान अशा भजनांच्या या स्वरामध्ये आपल्याला आईचा हा महारथ पाहायला मिळतोय बघा. आईचा हा रथ ओढताना आपल्याला हे सर्व भक्तगण पाहायला मिळतात बघा. श्रीवर्धनचे उद्योगपती नितीनजी पतंगे यांच्या निवासस्थानी हा रथ आलेला आहे. छान अशा भजनांच्या या सुस्वर आवाजात आपल्याला हा महारथ पाहायला मिळतोय बघा. श्रीवर्धनकर असो, पंचक्रोशीतील सगळे भाविक आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी आईचे जे भक्त आहेत, आदेशदादा आहेत, आदेशदादा सुद्धा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत हे सर्व भक्तगण आज आपल्याला पाहायला मिळतात. श्रीवर्धनचे अजून एक उद्योगपती आहेत जे स्वप्नीलजी पाबरेकर, या ठिकाणी आवर्जून आईच्या या महारथानिमित्ताने आपल्याला पाहायला मिळतात. ही हजारोंच्या संख्येने गर्दी आज आपल्याला या आईच्या या महारथानिमित्ताने पाहायला मिळतेच. पण आईचा महिमा हा साता समुद्रा पलीकडे आहे. श्रीवर्धन ही देवभूमी पाहण्यासाठी पर्यटक तर येतात, पण आपले भाविक आईच्या या दर्शनासाठी हे आवर्जून कुठेही असो हे आवर्जून येतात. आई आपल्या दारी कधी येते आणि आईची ही आरती मी कधी ओवाळते, ही महिला भाविकांकडे ही ओढ असते. पण आपले महेशदादा सायगावकर सुद्धा आईची ही वाट पाहताना, आईच्या या महारथाची वाट पाहताना आपल्याला पाहायला मिळतात बघा. संपूर्ण श्रीवर्धन शहरामध्ये आपल्याला ही फुलांची आरास, ही रांगोळी पाहायला मिळेलच. पण हे सर्व भक्तगण भाविक आज आपल्या आपल्या घरी आईची वाट पाहताना आपल्याला पाहायला मिळतात बघा. मिर्लेकर परिवार आणि दारिया आणि
कोठारी परिवार जे आपल्याला पाहायला मिळतात बघा. हळूहळू आईचा महारथ संपूर्ण श्रीवर्धन शहरामध्ये फिरताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आपल्या वहिनी सुद्धा आहेत या ठिकाणी. चला आपण आईचा हा रथ पुढे पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी सुद्धा छान अशी ही फुलांची आरास आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी सुद्धा सर्व भाविक आपल्याला पाहायला मिळतात बघा. आईची वाट पाहतात की आईचा हा रथ आणि आई आपल्या भेटीला जी आलेली आहे आणि हे सर्व भक्तगण आपल्याला पाहायला मिळतात. खास आवर्जून मुंबईहून आलेले आमचे श्यामाजी सुद्धा आज आईच्या या महाप्रसादानिमित्ताने आईच्या रथानिमित्ताने आपल्याला संपूर्ण परिवारासोबत पाहायला मिळतात बघा. हा संपूर्ण चव्हाण परिवार जो आपण पाहतोय सर्वजण आईची आतुरतेने वाट पाहताना आपल्याला पाहायला मिळतात बघा. ज्या भक्तांना खरंच मंदिरापर्यंत जाता येत नाही, अपंग आहेत, पण त्यांना आज वर्षातून एकदा तरी आई ही भेटीला येत असते. या ठिकाणी आपण पाहिलं की सर्व भाविक ही आईची वाट पाहतात. इथे सुद्धा संपूर्ण तन्ना परिवार आपल्याला पाहायला मिळतोय बघा. आमचे मुकेश दादा सुद्धा आहेत. आईची ही ओटी घेऊन आईची वाट पाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजू दादा सुद्धा आहेत. सुंदर अशा या भजनांच्या स्वरामध्ये आपल्याला आईचा हा महारथ पाहायला मिळतोय. उदो बोला आई सोमदा देवीचा बोला. खरंच छान असं गाणं आपल्याला ऐकायला येत आहे. पण या ठिकाणी आपल्याला छान रांगोळी साकारलेली पाहायला मिळते बघा. ही रांगोळी छान अशी खडके परिवारांतर्फे ही रांगोळी साकारलेली आहे बघा. आपल्याला ही रांगोळी बघून कशी वाटते ती बघा. या आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. खडके परिवारांतर्फे दरवर्षी ही रांगोळी साकारली जाते. या ठिकाणी हा खडके परिवार आपल्याला पाहायला मिळतोय बघा. दरवर्षी या रांगोळीसाठी ही छान अशी रांगोळी आईच्या या रथानिमित्ताने हे दरवर्षी साकारतात. हा संपूर्ण खडके परिवार आपल्याला पाहायला मिळतोय बघा. आपले हे भाऊजी आहेत ना, आणि या ठिकाणी खडके परिवारांचे जे जावई आहेत भाऊजी आहेत आपले, आणि हे खास आवर्जून आईच्या या रथानिमित्ताने आणि रथसप्तमीला आवर्जून उपस्थित असतात आणि या रांगोळीला ते मदत आणि ही रांगोळी ते साकारत असतात. हा पुन्हा एकदा आपण खडके परिवार पाहतोय बघा. आणि आमच्या धोंडगल्लीतले सगळे सभासद, महिला वर्ग असो, पुरुष भाविक सुद्धा या ठिकाणी आईची वाट पाहत आहेत. आई एकदा कधी माझ्या या दारी येते आणि आईची मी ओटी भरते आणि आईला निहाळते मी. खरंच ही सर्व भक्ती आईच्या या प्रेमापोटी आई जगज्जनी शिव भवानी नंदी वासुकी या 4 सूत्रांनी शाळीग्राम रूपात आई सोमदाई या नावाने वसलेली आहे. आणि श्रीवर्धनकरांची वरदायिनी, श्रीवर्धनकरांवर लक्ष ठेवलेली आपली आई आता रथामध्ये आरूढ झालेली आहे. आणि आता थोड्या वेळातच या ठिकाणी सुद्धा हा रथ येणार आहे. खडके परिवारांची ही रांगोळी पाहिली, पण आपल्या मित्राचं सुद्धा या ठिकाणी सोन्याचं दुकान आहे. दुर्गेश सायगावकर रत्नाकर सोनार म्हणून हे श्रीवर्धनचे प्रसिद्ध सोनार आहेत. हे सुद्धा आता आईची वाट पाहत आहेत. आपले मित्र भूपेशजी सायगावकर आहेत. या ठिकाणी अभिजित सायगावकर सुद्धा आहेत. संपूर्ण सहपरिवारातर्फे आईची ओटी भरणार आहेत, जी आपल्याला पाहायला मिळेल. आता आईची वाट पाहत आहेत सर्वजण.
छान अशा सुस्वर मंजूळ आणि या भजनामध्ये आपल्याला आईचा हा महारथ पुढे पुढे आपल्या श्रीवर्धन शहरामध्ये फिरताना पाहायला मिळतोय। आईचा महारथ आता सर्व भक्तगण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात बघा। आईची आतुरतेने आरती घेऊन वाट पाहत आहेत या महिला भाविक सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात। पण आवर्जून मुंबई पुणे या ठिकाणी जे कामानिमित्त जातात पण आवर्जून आपल्या या आईच्या रथाला उपस्थित असतात। आमचे मित्र किरणदादा सुद्धा आहेत, किरणदादा श्रीवर्धनकर हे दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आपल्याला पाहायला मिळतात। आईच्या या महारथासाठी शिव भवानी नंदी वासुकी या 4 सूत्राने आई शालिग्राम रूपात आपली वसलेली आई जगज्जननी आणि सगळ्यांचे तारणहार आपली आई सोमजादेवी आपली ग्रामदेवता वर्षातून एकदा भक्तजनांच्या भेटीला येते। ज्यांना आपल्या आईकडे जाता नाहीत अशा अपंग आणि वृद्ध माणसांना आई आज आपल्या घरी भेटायला आलेले आणि त्याची आतुरतेने या ठिकाणी भक्तगण सुद्धा वाट पाहतात बघा। सर्व आरती घेऊन आई कधी माझ्या दारी येते आणि आईची ही सोज्वळ रूप मी पाहतोय। हे सगळं आपल्याला रोहिदास नगर पाहायला मिळते। आमचे गुरुजी श्रीवर्धनकर गुरुजी सुद्धा आज आईची आतुरतेने वाट पाहत आहेत बघा। मी अजून सुद्धा दाखवतो या ठिकाणी सुद्धा आपल्या रोहिदास नगरचे हे सगळे भाविक आईची आणि आईच्या रथाची वाट पाहताना आपल्याला पाहायला मिळतात बघा। आरती घेऊन आईचं हे सोज्वळ रूप पाहण्यासाठी आतुरतेने मुंबई पुण्या आणि महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असो पण आज आवर्जून आपल्या आईच्या या दर्शनासाठी येत आहेत। चला हा महारथ आपल्या रोहिदास नगर मध्ये आलेला आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय।
हरे हरे नामी विठ्ठल घेत आईचा हा रथ महारथ बघा रात्री 12 वाजता निघाला आणि आता हळूहळू उजेडलेला आहे आणि हळूहळू आता आपल्या संपूर्ण श्रीवर्धन शहरात फिरताना आणि सगळेजण आईची वाट पाहताना आपल्याला पाहायला मिळतात. आरत्या घेऊन ओट्या घेऊन आईची वाट पाहते. आई ही भक्तांना आता भेटते जी आपल्याला पाहायला मिळते. श्रीवर्धनचे हे पारंपरिक सण आपल्याला पाहायला तर मिळतात, पण आपली ग्रामदेवता आई सोमजादेवीचा हा मार्गशीर्ष महिन्यातला हा महारथ आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजे रात्री 12 नंतर निघालेला आणि अजून सुद्धा आपल्या श्रीवर्धनमध्ये भक्तांना आई भेटते आणि यानंतर आई रथावर आरूढून पुन्हा मंदिरात जाणार आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला अजून सुद्धा बनून राहा आणि सबस्क्राईब केला नसाल तर प्रथम सबस्क्राईब करून घ्या. चला तर आपण या महारथामध्ये सामील होऊया. छान सुस्वर या भजनामध्ये बघा आईचा हा महारथ हळूहळू पुढे पुढे सरकत आहे. सर्वजणी या ठिकाणी महिला भाविक सुद्धा आहेत. या ठिकाणी बघा आपल्याला पाहायला मिळत आहेत ओटी घेऊन या ठिकाणी आरत्या घेऊन आईची वाट पाहत आहेत जे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आई भवानीचा उदो उदो हिरवी शालूने सुनाई रथाचे दिसाला मंदिर सजले गो हिरवी साडी नेसून आई रथाचे दिसाला
पार्वती संगे नंदी वासुकी दर्शन देतन गो नाही तुझा सोहळा साजतय गो आई तुझा सोहळा गाजतय गो आई तुझा सोहळा साजतय गो आई तुझा सोहळा गाजतय हिरवी साडी नेसून आई रथाची दिसायला मंदिरी सजली गो श्रीवर्धन गावाव मायेचा पदर ठेवून उभी छायेची सावली गो नाही तुझा सोहळा साजतय गो आई तुझा सोहळा गाजतय गो आई तुझा सोहळा साजतय गो आई तुझा सोहळा गाजतय हिरवी साडी नेसून आई रथाची दिसायला मंदिरी सजली गो श्रीवर्धन गावाव मायेचा पदर ठेवून उभी छायेची सावली गो नाही तुझा सोहळा साजतय गो आई तुझा सोहळा गाजतय गो आई तुझा सोहळा साजतय गो आई तुझा सोहळा छान असा हा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. हळूहळू आपला हा महारथ आई सोमजादेवीचा, हा आपल्या ग्रामदेवता आई सोमजादेवीचा महारथ आपली जी गणेशाळी आहे आणि श्री गणपती बाप्पाचं जे मंदिर आहे या ठिकाणी आलेलं आहे. आणि या ठिकाणच्या सगळ्या भाविक आणि पुरुष भाविक सुद्धा आहेत, महिला भाविक आहेत. छान असं दर्शन आईचं घेत आहेत जे आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आता थोड्या वेळातच आईचा हा रथ आपल्या मंदिरामध्ये परत जाणार आहे. त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला तुम्ही बनवून राहा आणि या महारथाची जी सांगता होणार आहे ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला, महिला भाविकांकडनं छान अशी आईची ही ओटी भरली जाते. आणि खरंच आई आपल्या भक्तांच्या भेटीला या मार्गशीर्ष महिन्यात दरवर्षी येते बघा. भक्तांची तारणार आपली जगज्जननी माऊली आई सोमजाई, शिव भवानी नंदी वासुकी या 4 सूत्रांनी आई आपली सोमजाई या श्रीवर्धनकरांची माऊली ही रक्षण करती आई आपल्याला आज या महारथात आरूढ झालेली पाहायला मिळते बघा. श्रीवर्धनची ही गणेशाळी आणि या गणेशाळीतले सगळे भाविक आपल्याला पाहायला मिळतात. श्रीवर्धनकरांचा हा आनंदोत्सव दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आपल्याला पाहायला मिळतोय बघा. श्रीवर्धनचं हे श्री गणेश मंदिर आणि गणेशाळी या जवळ आपला हा महारथ आलेला आहे. आणि या महारथाची आणि आपल्या आईची ओटी या ठिकाणाहून भरली जाते. आणि आता पुन्हा एकदा आई आपल्या रथामध्ये आरूढ होऊन आपल्या मंदिरामध्ये आपल्या स्थानी विराजमान होणार आहे, ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. चला, आई आता पुन्हा आपल्या स्वस्थानी आपल्या मंदिरामध्ये विराजमान होणार आहे. श्रीवर्धनचं हे श्री गणेश मंदिर आणि गणेशाई. चला तर आपण आता आई आपल्या स्थानी विराजमान होण्यासाठी जात आहे. आई पुन्हा आपल्या स्वस्थानी विराजमान होण्यासाठी जात आहे. आपले काका ठाण्यावरून काका सुद्धा आज आईच्या दर्शनासाठी आणि आईची ओटी भरण्यासाठी आलेले आहेत बघा. चला, आई पुन्हा एकदा आपल्या स्वस्थानी विराजमान होते. भाविकांमध्ये हा आनंदोत्सव आपल्याला आईच्या या महारथाच्या वेळी पाहायला मिळतोयच. पण काल पण आपल्याला सांगितलं की आईचा हा महिमा 7 समुद्रा पलीकडे आहे. ही अलोट गर्दी आपल्याला महाप्रसादाच्या वेळी या महारथाच्या वेळी पाहायला मिळालीच आहे. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. आई आपल्या स्थानी पुन्हा एकदा विराजमान होण्यासाठी जात आहे बघा. आई आपल्या मंदिराजवळ आलेले आणि आपले संजू काका, मेटे काकू सुद्धा आलेले आहेत बघा पनवेल वरनं. आणि सौरभ सुद्धा आज आपल्याला पाहायला मिळतोय. पनवेल मधनं हे भाविक आलेले आहेत. चला, आईचा हा रथ पुन्हा एकदा आपल्या स्थानी विराजमान होण्यासाठी जात आहे. आई आपल्या प्रांगणामध्ये प्रवेशलेली आहे बघा.
आई सोमजाईचं हे मंदिर जे आपल्याला पाहायला मिळत आहे. काल रात्री 12 नंतर आईचा हा महारथ निघाला आणि आता दुपारी या ठिकाणी आईचा हा महारथ आलेला आहे बघा. आई भवानीचा उदय उदय करत आई आपल्या स्वस्थानी पुन्हा एकदा आलेली आहे, पुन्हा एकदा विराजमान होते बघा. आई आपल्या मंदिरापाशी आलेली आहे आणि आई आपल्या स्वस्थानी पुन्हा एकदा विराजमान होणार आहे. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय 2024चा आईचा हा रथसप्तमी सोहळा आणि रथोत्सव. आई आपल्या स्वस्थानी पुन्हा एकदा विराजमान होणार आहे. ठिकाणी मंदिराचे जे पुजारी आहेत यांच्याकडनं यथासांग पूजा वगैरे या ठिकाणी केली जाईल आणि आई पुन्हा एकदा आपल्या स्थानी विराजमान होणार आहे. छान असा हा रथोत्सव रथसप्तमी सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. मार्गशीर्ष महिन्यातला हा दरवर्षाप्रमाणे हा रथसप्तमी सोहळा काल रात्री 12 वाजता आईचा महारथ निघाला आणि आता दुपारी आईचा हा महारथ पुन्हा एकदा आपल्या स्वस्थानी आलेला आहे. मंदिराचे पुजारी संदेशदादा या ठिकाणी यथासांग पूजा वगैरे करणार आहेत. आईची पुन्हा एकदा या ठिकाणी पुरोहितांमार्फत पूजा होते जी आपल्याला पाहायला मिळते बघा. छान असा हा रथसप्तमीचा सोहळा आपल्याला पाहायला मिळाला. 16 डिसेंबर 2024ला 16 तारखेला रथसप्तमीला सुरुवात झाली आणि आज 24 डिसेंबर 2024 आज या सप्ताहाची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. आईचा महाप्रसाद काल होता. महाप्रसाद झाल्यानंतर रात्री 12 नंतर आईचा हा महारथ आपल्या मंदिरातून प्रस्थान होऊन आपल्या श्रीवर्धन गावामध्ये फिरला. भक्तांना आईने भेट दिलेली आहे आणि भक्तांचं जे साकडं आहे ते सुद्धा आई पूर्ण करतं. ज्यांना ज्यांना येता येत नाही मंदिरामध्ये, जे अपंग आहेत आणि जे वयोवृद्ध आहेत त्यांना येता नाहीत, पण वर्षातून एकदा तरी आई त्यांना भेटीसाठी जाते आणि छान असा हा सोहळा रथसप्तमीचा सोहळा आपल्याला पाहायला मिळालं. या ठिकाणी मानपान वगैरे दिले गेले, आत्तासुद्धा देत आहेत. आपल्याला हा संपूर्ण सोहळा पाहता आला. रथसप्तमीचा आपल्याला कसा वाटला तो कमेंट्स करून जरूर पाठवा. आपल्या कमेंट जरुरीच्या आहेत आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला अजूनसुद्धा सबस्क्राईब केला नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा. बोला आई समजादेवीचा उदो उदो, आई जगदंबेचा उदो उदो. तुझ्यासाठी जोडीला